तुम्ही पण पावसाळी पर्यटनाचा विचार करत असाल तर जुन्नर तालुक्यातील या ठिकाणांना नक्की भेट द्या। पुणे आणि पुणे जिल्ह्याला निसर्ग सौंदर्यांची देण आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि याच डोंगरांमधून वाहणारे धबधबे अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतात। दर पावसाळ्यात पर्यटक पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आवर्जून भेट देतात आणि वर्षाविहाराचा आनंद लुटतात। पावसाळा सुरुवात झाली की मुंबई व पुणेकरांची पाऊल आपोआपच जुन्नरच्या दिशेने पडायला सुरुवात होते। शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील धबधबे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे। यातील काही धबधब्यांना तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे। 1. नाणेघाट हा पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर तर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात उलटा वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेघाट धबधबा पाहायला मिळतो। नाणेघाटात अनेक पर्यटक दरवर्षी गर्दी करत असतात आणि वर्षाविहाराचा आनंद लुटत असतात। 2. माळशेज घाट हा आपल्या अजस्र अशा वाहणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी आपल्याला खोलदऱ्यासोबतच धुक्यांचा अनुभव घेता येतो। हे ठिकाण पुण्यापासून 110 किलोमीटर तर मुंबईपासून 90 किलोमीटर आहे। 3. अंबोलीदाऱ्या घाट आपल्या फेसाळणाऱ्या धबधब्यांसाठी ओळखला जातो। या ठिकाणी आपल्याला घनदाट झाडी, प्रचंड धुके आणि सोबतच कोसळणारे धबधबे यांचा आनंद घेता येतो। हे ठिकाण मुंबईपासून 130 किलोमीटर तर पुण्यापासून 115 किलोमीटर अंतरावर आहे। 4. धुरनळी धबधबा आपल्या अजस्र रूपासाठी प्रसिद्ध असणारा हा धबधबा ओतूर शहराजवळ आहे। प्रचंड उंच कड्यावरून हा धबधबा खाली कोसळतो। हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक कायमच गर्दी असतात। हे ठिकाण मुंबईपासून 120 किलोमीटर तर पुण्यापासून 90 किलोमीटर आहे। या ठिकाणी आपल्याला गरमागरम कांदा भजी, प्रसिद्ध अशी ओतूरची भेळ आणि खेकडे खाण्यासाठी मिळतात। 5. काळू धबधबा सोशल मीडिया आणि तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणारा काळू धबधबा हा अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळे गावापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। हरिश्चंद्रगडाच्या कुशीतून वाहणाऱ्या या धबधब्याची पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।